नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य देणाऱ्या उपचाराचा. बऱ्याच दिवसांनी ओळखीची व्यक्ती भेटली की वजन कमी झालं आहे का वाढलं आहे याबद्दल चर्चा अगदी नक्की होते. एकाएकी वजन उतरणं हे जसं चांगलं नाही, तसंच ते वाढत तर नाही ना, याकडे सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक असतं. आधुनिक अहवालानुसार हलके हलके सर्व जगभर लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे असं दिसून आलेलं आहे. वजन वाढणं हे फक्त सौंदर्याला बाधक नसतं, तर त्याहीपेक्षा कितीतरी पटींनी ते आरोग्यासाठी घातक असतं. लठ्ठपणामुळे अनेक समस्या उत्पन्न होऊ शकतात, पण त्यात रक्तदाब, मधुमेह, हृदरोग, ब्रेन स्ट्रोक हे विकार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये अतिस्थौल्य हा निंद्य अर्थात निंदा करण्याजोगा रोग सांगितलेला आहे. अर्थात लठ्ठपणा हा एकाएकी येत नाही, क्रमाक्रमाने वजन वाढत जातं. वजन वाढण्याची प्रवृत्ती असली तरी वेळेवर त्याकडे लक्ष दिलं, वजन वाढण्यामागे काय कारण आहेत हे शोधून काढलं आणि त्यानुसार स्वतःच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल केले तर लठ्ठपणाला प्रतिबंध करता येतो. कारण एकदा वजन वाढलं की ते कमी करणं हे तसं अवघड काम असतं. आपापल्या प्रकृतीनुसार आणि कारणानुसार वाढलेलं वजन कमी करण्यासाठी नेमके उपचार घेणं आणि आहारामधील पथ्य अपथ्य याकडे लक्ष ठेवणं आवश्यक असतंच, पण त्याबरोबरीने घरच्या घरी हा एक साधा उपाय करून बघता येईल. खाण्याचं पान बनवताना त्यामध्ये थोडासा कात टाकण्याची पद्धत असते हे सगळ्यांना माहिती असतं. कात खदीर, मराठीत ज्याला खैर म्हणतात, त्या झाडाच्या गाभापासून तयार केलेला असतो. खदीर हे एक श्रेष्ठ रक्तशुद्धीकर औषध तर असतंच, परंतु शरीरामध्ये वाढलेला अतिरिक्त कफदोष आणि मेद धातू कमी करण्यासही मदत करतो. या रेमेडीसाठी चांगल्या प्रतीचा कात आणावा. काताची वडी मिळाली तर खलबत्त्याच्या मदतीने बारीक चूर्ण तयार करून ठेवावं. रोज सकाळी उठल्यानंतर कपभर गरम पाण्यामध्ये पाव चमचा काताचं हे चूर्ण मिसळून घ्यावं. हा उपाय कमीत कमी 3 महिन्यांसाठी सलग केल्याने हळूहळू वजन कमी होतं असं दिसतं. करायला सोपं पण प्रभावी असा हा उपाय नक्की करून पहा आणि आपला अनुभव आम्हाला कळवा. अशाच अजूनही अनेक साध्या रेमेडीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.